रोहित चला उठा. रोहितची एक सुखासुखी जिंदगी बघ. आकाशात उडतो पक्ष्यांचा थावा, जिथं जाईन तिथं फक्त चांगल्याचीच हवा. चांगल्या बोले कू. गुड मॉर्निंग दोस्तो. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही NSS कॅम्पला आलो होतो आणि आज दिवस पाचवा दिवस आहे आणि जवळपास 5 दिवस झालं आम्ही इथं आंघोळ करतोय. इथं आंघोळ करतो ते बघा. आमच्या इकडं सध्या सामान आहे, हातात कावेल बिवेल सगळं घेऊन येतो दररोज. आणि लवकर यायचं म्हणून कोणाला कळू नाही द्यायचं. आम्हाला अगोदर प्लॅन होता, पण ठीक आहे आता समजलं सगळ्यांना की आम्ही इकडे येतो. अगोदर आम्ही 5 वाजताच यायचो. आता 6 वाजता वगैरे 5:30 वाजता निघतो. आणि तुम्हाला सांगतो आमचा इथं मग जर बघितला गेला तर इथं मग दिसन. आमचे थोडं टॉयलेटचे भांडे पण दिसतील. भांडे नाही म्हणता येणार, ठीक आहे साधन म्हणता येईल. आणि कंटिन्यू आम्ही इथं आंघोळ करतोय बघा या पाईपाच्या इथं. 6 दिवस झाले. पाठीमागं मस्त ऊस आहे, 1 दिवस ऊस पण खाल्ला आहे आम्ही ते. आणि आता झालं एक उद्याचा दिवस लास्ट आहे आमचा, म्हणजे ॲक्च्युली आजचाच लास्ट दिवस आहे. उद्या आम्ही सकाळी किंवा दुपारी पुण्याला वापस कॉलेजला जाणार आहेत. तर बघू आज दिवसभरात काय काय होतं आहे तुम्हाला कळू. आंघोळ करून आलोत आम्ही, पण अजून पण आमचे काही लोक उठलेले नाही. इथं बोलायला बसलं आहे. आता एक मेकअपचं सामान घेऊन त्याचं ते झोपलं अशा इथं झोपलं आलं. वासुदेव सर उठले तर मोबाईल बघत बसले. आसलान बी उठला इकडं. आता आसिफ भाई उठते आता. उठ रे आसिफ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिरीष. ए उठ रे तू क्या. उठा चला. दोन शब्द. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. उठते दादा सगळे. हे आविष्कार फक्त फोटोसाठी ट्री प्लांटेशनच्या नावाखाली तर फक्त झाडांना आळे करणे सुरू आहे. आणि आळे करणं सुरू आहे म्हणजे झाडं पण बघा मोठाले झाडं पहिलेच आलेले, पण उगा आता काहीतरी जिओ टॅगचे फोटो काढायसाठी फिल्टरचं पाणी टाकायला. फिल्टरचं अरे पण फिल्टरचं पाणी कोण टाकतं. वा हे आपले 12वीचे मित्र आहे तिथं. हाय हॅलो काय ते म्हणा. हाय. 12वीला ते पण 1 तारखेला जाणार आहेत. आम्ही आता उद्या जाणार आहेत. आणि ते आम्ही मस्त व्हॉलीबॉल वगैरे खेळत असतो सोबत. हा त्यातला प्रो प्लेअर आहे. ह्यो बीडवाला प्रो प्लेअर आहे रे. थोडंफार जास्तच खेळत आहे त्याला. हे इथं हे कैदी ते सगळे कैदी ते सगळे आज जाणार आहेत का. ये चल रहा है क्या ट्री कंजर्वेशन. यस अभी फिलहाल पौधों को झाड़ों को पानी देना शुरू है. हमने पहले उसको आड़े केले तर आता पाणी देतोय त्याला. आणि आता बोला आलाय बोलाने भरून झाडाला पाणी आड़े केले तर पाईप केवढा आहे. क्या है नीचे क्या है नीचे. व्लॉग में आओ रे. व्लॉग में आओ. झाड़ों को पानी डालना बचा हुआ है ना. ब्लॉग मध्ये असले लोग थके हुए. ये थके हुए लोग सिर्फ पत्थर लगा के क्या ट्री प्लांटेशन हो गया इन लोग का. बस हो गया. काय फोटो बिटो ने वीडियो है. नो ब्रो. यार काय धुतोय तू. चल अरे येतोय का.
खूप भयंकर ऊन पडले, 11च वाजलेत पण खूप जास्त ऊन पडले. आम्ही गावात आलेले सर्वेसाठी आणि आम्ही 4 जण समोर आलेले आहेत. इकडं साक्षी एक आहे आणि आता आम्ही एक अंगणवाडी केली आहे, दुसऱ्या अंगणवाडीची शोधत जातो. मॅम आम्ही खूप डेडिकेटेड आहोत या कामासाठी, NSS साठी. येस, फक्त 4 जण आलेलो. देव करो आणि ते 15 मार्काचे आम्हाला काहीतरी फायदा होऊन ॲटलिस्ट एका विषयात तरी आम्हाला डिस्टिंक्शन भेटू दे, एवढीच देवाचरणी प्रार्थना आहे. ठीक आहे. तर आम्ही गावात हिंडायला लागलो, भटकायला लागलो. मॅम टॅनिंग होईल म्हणून मॅम ते छत्री वापरायला लागतात. ठीक आहे मॅम, आता आहे, आता मॅमचं पण वय झालं आहे त्याच्यामुळे आता लक्ष द्यावं लागतं मॅमकडून. मॅमला इथं ट्री प्लांटेशनसाठी इथं झाडे पण आहेत, आंब्याचे झाडं आहेत. हे बघा इथं पण आहे, स्पेशल आंब्याचे झाड आहेत, फक्त आंब्याचे झाड. एवढ्या उन्हातानंच आम्ही आलो आहेत आणि इथं आल्यावर समजतंय आम्हाला. हे देखो क्या करेंगे अब हम? काय करायचं, क्या अब हम? काय करायचं. उन्हातानाच एवढं यायचं. इतकं ऊन आहे, इतक्या उन्हातानंच आम्ही आलो आहेत आणि इथं अंगणवाडीच बंद आहे. बहुत दुख हो रहा है देख के. तर ठीक आहे, अभी क्या कर सकते हैं. आता आम्ही जातो वापस, कारण इतकं ऊन लागते. जर चक्कर आलं तर कॉलेज जिम्मेदार राहणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे, जाऊ आम्ही तरी पण, त्यामुळे आमची काळजी स्वतः घेऊ आम्ही आणि जाऊ. आइए इधर आइए, गन्ने का जूस पीजिए, बड़ा गिलास 20 रुपये. रस पेला ये मन लगा है, रस पेला. उठा हा. चटणी भाकर खाणार नाही, एवढे छोटे तरी काय. चला उठा. चला ग्रुपला मेसेज करा, जेवण तयार आहे. मला हे महावरती सगळे तिकडे जेवण तयार आहे, पण ताण होता खाली पुढे टाक मेसेज टाक लगेच चल. रोहित चला उठा. रोहितची एक सुखासुखी जिंदगी बघ. हा रॉयल जिंदगी जगतो. हा ना महादेव. ए चल रोहित उठ. येऊ काय करता. येतो तो आपला माणूस. मग एक काम कर ना, पाणी बनवा ना. तर या ठिकाणी आज आमची शेवटची रॅली निघाली आहे. आज फायनल रॅली आहे, नंतर आता रॅली नाही, आज लास्ट डे. उद्या आम्ही इथून निघणार आहे दुपारी. सो आज लास्टची रॅली आणि आजच्या रॅलीचा विषय आहे पर्यावरण संरक्षणचा काहीतरी विषय आहे आणि सगळ्यांनी बोर्ड वगैरे बनवले आहेत. हा एक बॅनर मी बनवला आहे माझ्या सुंदरशा हँडरायटिंगने, जो की आहे प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाचा नाश करा. इथं हा एक बनवला काहीतरी. आज या ठिकाणी आमचा शेवटचा दिवस आहे काही गावातला. सर खूपच जास्त स्ट्रगल करताना. मॅम पण रेडी आहे. यो 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 हॅलो ब्रो, दिस इज आवर लास्ट डे टुडे. उभे राहा. प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या एक शिक्षण, पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या एक शिक्षण, पर्यावरणाचे करा रक्षण. मुलांना द्या एक शिक्षण. शिक्षण. सुट्टी पाहिजे. खाली आहे, तू खाली येऊन बोल. आमच्या डाऊन टू अर्थ बंदा. सुट्टी पाहिजे मला, मी येतो खाली. सुट्टी देणार का? बघू आपण त्या विषयावर बोलू. तू खाली आहे आधी. हॅलो, सांग तुझं नाव काय? सांग. नाव काय सांग? श्यामशे. काय पाहिजे तुला? मला सोमवारी सुट्टी पाहिजे. रांजणगावला जायचंय मला. किती दिवस पाहिजे सुट्टी? सुट्टी 1 दिवस चालेल, जास्त पण चालतील. जास्त म्हणजे किती दिवस? कमीत कमी 1 दिवस चालेल, जास्तीत जास्त वर्षभर. बर, सुट्टी देतो तुला, पण हे शरीर सोडून जावं लागेल. कुठं जाऊ मी? तुझ्या शरीरामध्ये येईल. तुला सुट्टी देतो, पण हे शरीर सोडून जावं लागेल. जातो. सुट्टी देणार का? वाजगे 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 वाजगे. दिवस जा सोडून. आता आम्ही रॅलीहून आलोत. बेसबॉल खेळत, डॉजबॉल खेळत, व्हॉलीबॉल खेळत, कॅच खेळत, काय जे असतंय ते
त्यानंतर जेवण केल्याच्या नंतर सगळे बसलेत गप्पा मारत वगैरे. आणि मला वाटतं इथंच व्लॉगचा शेवट करून टाकू आणि हा व्लॉग आता आपण इथंच संपूया. गुड नाईट दोस्तो. गुड नाईट. एंड ऑफ द व्लॉग.